रक्षाताईला भाजपने उमेदवारी दिली, त्याबद्दल तुम्हाला काय वाटते? बघा, आम्ही 30-35 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम प्रामाणिकपणे करत आलो आहे। पक्षाच्या विविध पदांवर आम्ही आतापर्यंत काम केलेलं आहे आणि आम्ही 30 वर्षापासून क्रियाशील सदस्य पक्षाचे आहोत। आता आदरणीय श्रीमती रक्षाताई खडसे यांना भारतीय जनता पार्टीने रावेर लोकसभेची उमेदवारी जाहीर केलेली आहे। ही उमेदवारी जाहीर करत असताना जिल्ह्यातून जो फीडबॅक घेतला जातो तो प्रदेशाकडे पाठवला जातो आणि प्रदेशाकडून जितके इच्छुक उमेदवार असतात त्यांचा सर्व माहिती ही जी पार्लमेंटरी कमिटी आहे, सेंट्रल पार्लमेंटरी कमिटी, ही सर्वोच्च कमिटी भारतीय जनता पार्टीची आहे। त्या पार्लमेंटरी कमिटीवर ही सगळी माहिती त्या ठिकाणी दिली जाते आणि त्याच्यावर सर्व पार्लमेंटरी कमिटी, जिचे अध्यक्ष हे प्रधानमंत्री असतात, आमचे आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आहेत, त्या पार्लमेंटरी कमिटीवर या सर्व विषयांची इस्तंभूत चर्चा केली जाते आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं, जोपर्यंत मला एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून या सगळ्या विषयाची माहिती आहे, त्या ठिकाणी विनेबिलिटी पॉवर, निवडून येण्याची क्षमता, अधिक त्याच्या मागचं, उमेदवाराच्या मागचं जातीय गणित, इतर सगळ्या गोष्टी या पाहून तेव्हा उमेदवारी दिली जाते। मला असं वाटतं की आता आदरणीय श्रीमती रक्षाताई खडसे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावंत आणि प्राथमिक आणि सगळ्या सदस्यांचं हे काम आहे की आपण कशा पद्धतीनं आता आपलं रावेर आणि जळगाव हे दोन कमळाचे फुलं आदरणीय मोदीजींना भेट देऊ आणि त्याच्यामुळे हा विषय आता भांडत राहण्याचा नाही आहे। आत्ताचा हा जो विषय आहे तो आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी 10 वर्षामध्ये जे लोकहिताचे निर्णय घेतलेले आहेत ते सगळे निर्णय जनतेपर्यंत ऑलरेडी पोहोचले आहेत, पण जनतेला त्या निर्णयाचं रिमाइंडर करून देणं, स्मरण करून देणं, त्याचा हा आताचा वेळ आहे। मतदारांना जागृत करणं, मतदार जास्तीत जास्त बूथपर्यंत नेणं आणि भारतीय जनता पार्टीला एक मतदान करून घेणं, हा आत्ताच्या कार्यकर्त्याचा आत्ताचा हा वेळ आहे असं मला वाटतं। सोशल मीडियात बातम्या सुरू आहे की भुसावळ तालुक्यातील 200 पदाधिकाऱ्यांनी, भाजप पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले। हे बघा, या बातमीत मी अनभिन्न आहे। अजून हे पदाधिकारी कोण आहे, कशासाठी त्यांचा हा प्रोटेस्ट आहे हे मला माहित नाही, पण हा विषय उमेदवार चाचपणीच्या वेळेचा आहे। एकदा सेंट्रल कमिटीनं उमेदवारी जाहीर केली म्हणजे तिला चॅलेंज करणारे कार्यकर्ते आपण नाही, याचा आपल्यावरच राजकीय आघात होऊ शकतो असं मला वाटतं आणि याच्यामध्ये पार्टीनं जो उमेदवार दिलेला आहे त्याचं प्रामाणिकपणे काम करणं हा एकच जो निष्ठावंत कार्यकर्ता आहे किंवा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे त्याचा विषय आहे असं मला वाटतं। ज्या कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीनं काही राजीनामे दिले असतील, मी त्यांना विनंती करणार आहे की आपण राजीनामा मागे घेऊन आपण श्रीमती रक्षाताई खडसे यांना विजयी करण्यासाठी प्रचंड मेहनत करावी आणि भारतीय जनता पार्टीचं जे मिशन आहे, मिशन 400, अबकी बार 400 पार, या 400 पारमध्ये रावेर आणि जळगाव हे दोन फुलं आपण कमळाचे त्या ठिकाणी दिले पाहिजेत असं मला वाटतं आणि कार्यकर्त्यांनी त्याविषयीच आपण सर्व काम केलं पाहिजे। विषय काही कार्यकर्त्यांच्या विरोधचा, तर मला असं वाटतं की लोकसभा हे खूप मोठं क्षेत्र असतं, नियर अबाउट 25 लाखच्या आसपास मतदार याच्यामध्ये असतात आणि या गोष्टी काही ठिकाणी घडत असतात, छोट्या छोट्या काहींचे वैयक्तिक त्या ठिकाणी हे असतील, मतभेद असतील, काहींचे कुठल्या दुसऱ्या विषयात मतभेद असतील, तर हे मतभेद मला असं वाटतं की बाजूला सारून आपण एक दिलानं आता भारतीय जनता पार्टीनं जो उमेदवार जाहीर केला आहे आदरणीय श्रीमती रक्षाताई खडसे यांना एक दिलानं त्यांच्या पाठीशी उभं राहून एक कमळ आपण मोदी साहेबांना भेट या ठिकाणी दिलं पाहिजे असंच मला या ठिकाणी वाटतं। रावेर लोकसभा मतदारसंघासाठी रक्षाताई खडसे यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली, यावर तुमचं काय मत आहे? आम्ही भारतीय जनता पार्टीचे छोटासा कार्यकर्ता म्हणून या देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान मोदीजी व्हावे आणि त्यांच्याकरता ही जागा महत्त्वाची पक्षाने दिलेली उमेदवारी रक्षाताईंना, जे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब, महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी जी, या जिल्ह्याचे आमचे नेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन, जिल्ह्याचे सर्व
नेते मंडळींनी जो निर्णय घेतला तो निर्णयाचं आम्ही पालन करू आणि रक्षाताईंना भरघोस मतानं सगळे कार्यकर्ते मिळून आम्ही निवडून आणू एवढे मी विनंती करतो. बातम्या सुरू आहे की भुसावळ तालुक्यातील 200 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. तरी त्या कार्यकर्त्या आमच्यापर्यंतही आले, त्यांनाही आम्ही समजवलं, सांगितलं. शेवटी आपण कार्यकर्ते आहेत, पक्षाचे कार्यकर्ते. शेवटी पक्ष हा मोठा असतो, आपण कार्यकर्ते लहान आहेत. शेवटी आपल्याला प्रत्येकाला आता पक्षाने मलाही सुद्धा मागे उमेदवारी दिली होती. प्रत्येकाला संधी पक्ष देत असते, म्हणून प्रत्येक कार्यकर्ता जरी कोणालाही जो खरा कार्यकर्ता असतो की पक्षाने जो उमेदवार दिला तो आपला उमेदवार, ती उमेदवारी आपलीच समजून आपण ते काम करावं. मी सुद्धा असं काही त्या आमच्या काही कार्यकर्त्यांनी केलं असेल तर आम्ही त्यांना भेटून विनंती करू आणि ते सुद्धा रक्षाताईंना जो उमेदवार पक्षाने दिला आहे त्याचं ते काम करतील. आम्ही त्यांची विनंती करून त्यांना, आम्ही शेवटी एक परिवार आहेत, परिवार थोडंफार. तुम्ही रक्षाताईचं समर्थन करणार आहे की विरोध करणार आहे? समर्थन करणार आहे. सर्वप्रथम भारतीय जनता पार्टी ही राष्ट्रीय पार्टी आहे, ती काही लोकल पार्टी नाही. आणि उमेदवार देताना वरचे जे नेते असतात, केंद्रातले जे नेते असतात, ते उमेदवारी देताना सर्व बातम्या सर्व स्तरातून ओपिनियन पोल घेऊनच उमेदवारी देत असतात. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, रक्षाताई खडसे, आदरणीय श्रीमती रक्षाताई खडसे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीने सर्व थराचा विचार, सर्व समाजाचा विचार करूनच रक्षाताईंना तिकीट फायनल केलेलं आहे. तर आपलं सगळ्यांचं आपल्या सगळ्यांना एकच दायित्व असतं. आपण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहात. मी जवळपास 34 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि आतापर्यंत भारतीय जनता पार्टीने जे उमेदवार आम्हाला दिले आहेत त्या उमेदवाराच्या पाठीशी आम्ही उभं राहिलो आहेत आणि पूर्ण ताकदीने बहुमताने त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचप्रमाणे यावेळेस सुद्धा आदरणीय श्रीमती रक्षाताई खडसे यांना तिकीट देण्यात आलेलं आहे. तर आमचं दायित्व बनतं की ह्या 405चा जो नारा आमचा लागलेला आहे, आमचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजीभाई मोदी यांनी जो 405चा नारा लावलेला आहे, त्याच्यामध्ये एक कमळ रावेर मतदारसंघातनं आपल्याला तिथं पाठवायचं आहे आणि त्याच्याकरता रक्षाताई खडसेंना जास्तीत जास्त मतांनी आपल्याला निवडून आणायचं आहे. त्याच्याकरता प्रत्येक कार्यकर्त्याने पुऱ्या ताकदनिशी प्रचार करून रक्षाताईंना निवडून आणलं पाहिजे. मतभेद असतात परंतु मनभेद व्हायला कामा नये. मतभेद असतात तर त्याला आपण सामंजस्याने बसून त्यांचं आपण निवारण करू शकतो. प्रत्येकाचं असतं, कोणाचं मतभेद असतातच, पण आपण त्याला बसून करू शकतो, पण मनभेद होता कामा नये. भाजप पदाधिकाऱ्यांनी भुसावळ तालुक्यात राजीनामे दिले. अच्छा, माझ्यापर्यंत अजून तर असं गोष्ट आलेली नाही आणि आली असेल तर मला असं वाटतं की प्रत्येक कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी साहेब, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी 10 वर्षाचा कार्यकाळ जो काम केलेला आहे त्या कार्यकाळाला पाहून आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांना हे स्वतः उभे आहेत. एक समजा 400 म्हणजे ज्या जागा आता लोकसभेच्या आहेत त्याच्यावर नरेंद्र मोदीभाई उभे आहेत. उमेदवार कोण आहे याचं महत्व नाही, आम्हाला फक्त एकच आहे की मग नरेंद्रभाई मोदींना आम्हाला पंतप्रधान परत करायचं आहे तिसऱ्यांदा. आणि त्याच्याकरता प्रत्येक कार्यकर्त्याने हे केलं पाहिजे, प्रयत्न केले पाहिजे.